नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपला हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे, जिथे आपण शेतीमधल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर अगदी सोप्या भाषेत बोलतो। आज आपण एका अशाच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो सध्या आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे, तो म्हणजे कापसाचे भाव का घसरत आहेत। अनेक शेतकरी मित्रांना हाच प्रश्न पडलाय की इतक्या कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव का मिळत नाहीये। चला तर मग आज यामागची कारण अगदी मुळापासून समजून घेऊया आणि पुढे काय करायचं यावरही विचार करूया। आता बघा, काही दिवसांपूर्वीपर्यंत कापसाला साधारणपणे 8,500 ते 9,000 रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळत होता। पण आता परिस्थिती बदलली आहे। आता तोच भाव कमी होऊन साधारणपणे 7,800 ते 8,200 रुपयांच्या आसपास येऊन थांबलाय। ही जी दरांमध्ये घसरण झाली आहे ना, त्यामुळे आपल्या सगळ्यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय की आता आपल्या कापसाचं करायचं तरी काय। तर मग सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की हे भाव अचानक असे खाली का येत आहेत, यामागे नक्की कोणती कारणं आहेत। चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, अगदी खोलात जाऊन। हा सगळा विषय आपण 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया। सगळ्यात आधी आपल्या देशात असं नेमकं काय घडतंय ज्यामुळे भाव कमी झालेत ते पाहू। मग बाहेरच्या देशांतील बाजाराचा आपल्यावर काय परिणाम होतोय ते बघू। त्यानंतर या परिस्थितीत आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा आणि भविष्यात काय करायला हवं यावर सविस्तर बोलू। चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, तो म्हणजे देशांतर्गत पुरवठ्यात झालेली वाढ। आता पुरवठा वाढला याचा सोपा अर्थ काय, तर आपल्याच देशात बाजारात विकायला येणाऱ्या कापसाचं प्रमाण वाढलं आहे। आणि जेव्हा बाजारात माल जास्त येतो तेव्हा साहजिकच दरांवर दबाव येतो। याची 2 मुख्य कारणं आहेत, ती आपण आता एक एक करून पाहूया। यातलं पहिलं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला सीसीआय बद्दल थोडं माहिती करून घ्यावं लागेल। सीसीआय म्हणजे काय, तर भारतीय कापूस महामंडळ ही एक सरकारी संस्था आहे। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सरकारचं एक मोठं गोदाम आहे, जे शेतकऱ्यांकडून कापूस विकत घेतं, तो साठवण ठेवतं आणि गरजेच्या वेळी बाजारात विकतं। बाजारात भाव स्थिर ठेवण्याचं काम ही संस्था करते। आता गंमत अशी झालीय की या सीसीआयकडे जवळपास 80 ते 90 लाख गाठींचा प्रचंड मोठा साठा पडून आहे। तुम्ही विचार करा, एक गाठ म्हणजे जवळपास 170 किलो कापसाचा गठ्ठा। एवढा मोठा साठा सीसीआय आता बाजारात विकायला काढत आहे आणि याचा थेट परिणाम पुरवठ्यावर होतोय। अर्थशास्त्राचा एक अगदी साधा नियम आहे, तो आपण समजून घेऊ। बाजारात जर विकायला माल खूप जास्त आला आणि खरेदी करणारे लोक तेवढेच राहिले तर मालाची किंमत कमी होते। उदाहरणार्थ आपल्या गावाच्या बाजारात समजा 10 शेतकरी टरबूज घेऊन बसलेत, पण गिराईक कमी आहेत, तर साहजिकच भाव पडणारच। तसंच काहीसं आता कापसाचं झालं आहे। सीसीआयच्या विक्रीमुळे बाजारात कापसाचा साठा खूप वाढला आहे आणि त्यामुळे भाव खाली आले आहेत। आता देशातलं दुसरं कारण म्हणजे बाहेरून येणारा कापूस। सरकारने काय केलंय, काही प्रकारच्या कापसावरचं आयात शुल्क कमी केलं आहे। आता आयात शुल्क म्हणजे काय, तर बाहेरच्या देशातून माल आपल्या देशात आणताना जो कर लागतो त्याला आयात शुल्क म्हणतात। हा कर कमी झाल्यामुळे अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधून स्वस्त कापूस आपल्या देशात येतोय। मग विचार करा, आपल्या देशातल्या कापड गिरण्यांना जर बाहेरचा कापूस स्वस्तात मिळत असेल तर त्या आपल्या देशातला कापूस कमी विकत घेणार, बरोबर। याचा परिणाम पुन्हा आपल्या कापसाच्या भावांवर होतो। चला आता पुढच्या भागाकडे वळूया। ही परिस्थिती फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाहीये बरं का। बाहेरच्या जगाचाही आपल्या कापसाच्या भावावर कसा परिणाम होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आज कसं झालंय, कापसाचा बाजार हा जागतिक झालाय, म्हणजे अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या देशांमध्ये कापसाचे जे भाव चाललेत त्याचा थेट परिणाम आपल्या बाजारावर होतो। आणि सध्या या दोन्ही मोठ्या देशांमध्ये कापसाचे दर कमी आहेत। इतकंच नाही तर यावर्षी जगभरात कापसाचं उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त होईल असे अंदाजही वर्तवले जात आहेत। या सगळ्या जागतिक कारणांमुळे भारतीय बाजारावरही दरांचा दबाव वाढला आहे। आणि हेच आजचं खरं वास्तव आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल। आता आपल्या कापसाचं भवितव्य फक्त आपल्या देशातल्या बाजारावर अवलंबून नाही। अमेरिका किंवा चीनमध्ये काही घडलं की त्याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्याच्या खिशावर होतो। त्यामुळे आता आपल्याला फक्त आपल्याच नाही तर जागतिक बाजारावरही सतत नजर ठेवावी लागेल। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही सगळी बाजाराची परिस्थिती पाहता ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपला कापूस विकलेला नाहीये, त्यांच्यासमोर आता नेमके काय पर्याय आहेत, त्यांनी कोणता निर्णय घ्यावा, चला हे आता व्यवस्थित समजून घेऊया। आता बघा, यावर एकच सरळ सोट उत्तर नाहीये, कारण प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती ही वेगळी असते। म्हणून आपण इथे 3 वेगवेगळे मार्ग पाहूया। एक आहे पूर्णपणे सुरक्षित मार्ग, दुसरा आहे तात्काळ पैशांची गरज भागवणारा मार्ग आणि तिसरा आहे थोडी जोखीम पत्करून वाट पाहण्याचा मार्ग।
जसं आपण इथे पाहू शकतो, पहिला पर्याय आहे CCIला कापूस विकण्याचा. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला सरकारने ठरवलेला हमी भाव मिळतो, म्हणजे एक निश्चित रक्कम हातात येते. पण यासाठी एक अट आहे, तुमच्या भागात CCIचं खरेदी केंद्र सुरू असणं गरजेचं आहे. दुसरा पर्याय म्हणजे खुल्या बाजारात विकणे. यात तुम्हाला लगेच रोख पैसे मिळतात आणि कापूस साठवण्याचा खर्चही वाचतो. पण सध्या भाव कमी असल्याचा तोटा होऊ शकतो. आणि तिसरा पर्याय म्हणजे कापूस साठवून ठेवून भाव वाढण्याची वाट पाहणे. यात मोठी जोखीम आहे, कारण भाव वाढतीलच याची काही खात्री नाही. ते आणखी खालीही जाऊ शकतात. चला आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. येत्या काही महिन्यात योग्य निर्णय घेण्यासाठी आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे हे पाहूया. पुढे कापसाचे भाव वाढणार की कमी होणार हे काही गोष्टींवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपल्याला काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. पहिलं म्हणजे CCI पुढे काय निर्णय घेतं. दुसरं, सरकार बाहेरून येणाऱ्या कापसाच्या नियमांमध्ये काही बदल करतं का. तिसरं, अमेरिका आणि चीनच्या बाजारात भावांची काय स्थिती राहते. आणि चौथं म्हणजे आपल्या देशातल्या कापड गिरण्यांकडून कापसाची मागणी वाढते की नाही. या सगळ्या गोष्टींवर आपलं बारीक लक्ष असायला हवं. तर आजच्या या सगळ्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा सारांश हा आहे की फक्त भाव वाढतील या एका आशेवर बसून राहू नका. आपण आपल्या शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघायला हवं. आपला कापूस पिकवण्यासाठी एकूण किती खर्च आला, सध्या विकल्यावर किती फायदा मिळतोय आणि थांबलो तर किती जोखीम आहे याचं व्यवस्थित गणित मांडा आणि मगच निर्णय घ्या. लक्षात ठेवा, शेती म्हणजे फक्त कष्ट नाही, तर ते योग्य नियोजनसुद्धा आहे. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. आजच्या या जागतिक बाजारपेठीशी जोडलेल्या परिस्थितीत फक्त वाट पाहणे हा खरोखरच कधी पूर्णपणे धोकामुक्त पर्याय असू शकतो का, यावर नक्की विचार करा. आम्हाला आशा आहे की आजच्या या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. जरी माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या भागात कापसाला काय भाव आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.